जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता। मात्र गेल्या 24 तासात चित्र पूर्णपणे बदललेलं आहे। काल दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने आज दिवसभर दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। जून महिन्याच्या अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। खरीपाच्या पेरण्या रखडल्या गेल्या होत्या तर अनेक ठिकाणी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते। मात्र काल दुपारनंतर हवामानात अचानक बदल झाला आणि जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली। विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। अनेक गावांमध्ये रस्त्यावर पाणी साचले असून ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत। काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते, तर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली होती। पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीपाच्या पेरण्यांना येत्या काही दिवसात वेग येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि इतर पिकांच्या पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली आहे। दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने सुरुवातीचे नुकसान देखील झाल्याचे चित्र आहे। त्यामुळे पावसाचा आनंद असला तरी पुढील काही दिवस संतुलित आणि नियमित पाऊस पडणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। हवामान विभागाने देखील पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। एकूणच पाहता जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून आता खरीपाच्या हंगामाला नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील पावसाची प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला म्हणजेच NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।